जय श्री कृष्ण माऊली. एकनाथ षष्ठी. एकनाथ षष्ठी. षष्ठी कधी पण येते, पण ह्याच षष्टीला काय आहे? फाल्गुन वद्य षष्ठी ह्याला असं का म्हटल्या गेलेलं आहे? या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेतलं पाहिजे. माऊली, अहो एकनाथ षष्ठी म्हणतात, पण या दिवशी एकनाथ महाराजांनी काय केलं, कशामुळे एकनाथ षष्ठी नाव पडलं, हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही? म्हणून हे आपण जाणून घेऊया. एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांना शांती ब्रह्मच का म्हटलं? अहो ते एवढे शांत होते म्हणून ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. त्यांच्या घरी शांती, श्रीमंती, उदारता सगळं काही होतं. कोणाकडे श्रीमंती असते तर उदारपणा नसतो, उदार असेल तर श्रीमंती नसते. पण संत एकनाथ महाराजांकडे सगळं काही होतं. शांती ब्रह्म एकनाथाने काव्य करावं. अभंग, भारूड, एकनाथ हरिपाठ, एकनाथी भागवत, एकनाथ हरिपाठ तर असा आहे माऊली, पहिलंच नाथांनी सांगितलं, हरीची दासा हरी दाही दिशा. जो हरीचा दास असतो ना, त्याला 10 दिशालाही हरीच दिसतो, बाकी काहीच दिसत नाही, असं नाथांनी सांगितले. मग हरीचा दास आहे कोण? हरीचे भक्त कोण आहेत? नाथांसारखे भक्त आहेत. म्हणून तर द्वारकेचा श्रीहरी धावत येतो आणि नाथांच्या घरी पडेल ती कामे करतो. झाडलोट काय करील, पाणी काय भरतो, धोत्र काय धुतो. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी, धोत्र गंगा तिरी धुताशे. काय काय काम करतो माऊली? त्या गोदावरीच्या तिरेला जावं आणि नाथांचं धोतर घेऊन जावं आणि धुवून आणावं. भगवंताने हा जीव दान दिलेला आहे. ज्यानं हा जीव दिला दान, तयाचे करावे चिंतन. जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. भगवंताचे गुण गावावेत आणि सतत आठवण ठेवावी का हा जीव त्यानं दिलेला आहे. मग ह्या काय करावं? हे शरीर त्यानं घडवलेलं आहे, हे कान भगवंताने दिलेले आहेत, म्हणून कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. हे डोळे हे भगवंतानं दिलेले आहेत, म्हणून म्हणावं डोळे भरून या पाहीन तुझे मुख, हेच मज सुख देई देवा. हे हात भगवंताने दिलेले आहेत, म्हणून वाहे रंगी टाळी नाचेन उदास, हे देई हातास पायी सुख. सगळं काही हे शरीर आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, म्हणून भगवंताचं नामस्मरण करावं. पण हे कळलं तर खरं. आता एकनाथ महाराजांना कळलं, म्हणून तो भगवंत श्रीखंड्याच्या रूपात कामे करीत आहे. सर्व संतांना कळलं, संत तुकाराम महाराजांना पण समजलं का हे शरीर कशासाठी आहे आणि हा जीव कशासाठी आहे. शरीर तर दुःखाचं कोठार आहे माऊली, हे दुःखाचं भांडार आहे. म्हणून हे शरीर चांगलं नाही. मग चांगलं काय आहे? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. माझ्या कंठात भलं हे नाम राहो. पण आपण संसारात गुरफटलो म्हणून हे नाम आपल्या मुखात येत नाही. पण हे शरीर भगवंताने हे घडवलेलं आहे. आपणही भगवंताचं नामस्मरण केलं, परोपकारासाठी जर आपण जगलो, तर आपल्या पण घरी भगवंत श्रीखंड्याच्या रूपात जसं काम केलेलं आहे एकनाथांच्या घरी, तसेच आपल्या घरी पण हा भगवंत येईल. आपण पण आनंदी राहू. पण ह्या कलियुगामध्ये मात्र आता द्वेष, राग हे खूप वाढलेला आहे. पण नाथांचं उदाहरण घेऊन शांत राहावं आणि शांती ब्रह्म एकनाथांसारखं जगावं. शांती ब्रह्म एकनाथ किती शांत होते, कथा सर्वांना माहिती आहे.
गावातल्या कुटाळखोर लोकांनी एका ब्राह्मणाला सांगितलं, नाथांना राग आणून द्या. तो ब्राह्मण म्हणला, सोपा आहे. आणि पायातली चप्पल न काढता नाथांच्या पूजेच्या देवघरात ते ब्राह्मण तसेच गेले. नाथ महाराज म्हणतात, या या या. त्यांचं स्वागत करून त्यांचा आदर सत्कार केला, पण नाथ महाराज रागावले नाहीत. मग त्या ब्राह्मणाला फक्त नाथांना रागच आणून द्यायचा होता, म्हणून ते ब्राह्मण स्वयंपाक घरात गेले आणि गिरजेच्या पाठीवर बसले. नाथ महाराज म्हणतात, अगं गिरजे, सांभाळ, तो बाळ पडेल. गिरजा पण किती शांत बघा. त्यांची पत्नी म्हणते, नाही नाही नाथ, कसा पडेल हो, मला पंडिताला सांभाळायची सवय आहे. नंतर त्यांचे मूल पंडिताला लावून दिलं का नाथ महाराज महाराच्या घरी जेवले म्हणून. तरी पण नाथ महाराज मात्र रागावले नाही. 21 वेळा मुसलमान थुंकला तरी पण नाथ महाराज रागावले नाही. उलट म्हणतात, अहो तुमचं तोंड ह्या चुन्यानं पोळलं असन, मी तुमच्या तोंडाला मध लावून देऊ का? काय म्हणावं सांगा? किती तो मुसलमान रागावेल का रडेल? असं माझ्या नाथ महाराजांचं शांती ब्रह्म एकनाथ नाव पडलेलं आहे. एकदा मुलीची बोळवण चाललेली आहे आणि नाथ महाराज स्वर्गवासी झाले. तर ती बाई म्हणते, आजच मरायचं होतं का? म्हणून नाथ महाराज उठून बसले, सांगितलं, बाई ग, तुझ्या मुलीची बोळवण जाऊ दे. आता आपल्याला बोळवण म्हणजे हेच माहिती नाही. मुलीला साडी चोळी नेसून सासरी पाठवणी करतात ना, त्याला बोळवण म्हणावं. शेवटी शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी फाल्गुन वद्य षष्टीच्या दिवशी जल समाधी घेतली. आणि ह्या षष्टीच्या दिवशी आजही द्वारकेचा भगवंत श्रीकृष्ण परमात्मा येऊन त्या नाथांच्या घरी पाणी भरतात. जेव्हा परमात्मा पाणी भरेल तेव्हाच तो नाथांचा राजन पूर्ण भरतो. ह्या षष्टीच्या दिवशी षष्टीला नाथांनी जल समाधी घेतलेली आहे, म्हणून याला एकनाथ षष्टी असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.